नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते. नदीच्या पुराचं पाणी साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकडपिंपरी, कमळेश्वर, धानोरा आणि शिरापूर या गावांमध्ये शिरलं. त्यामुळे नागरिकांच्या घराचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. बीडच्या कडा परिसरात मुसळधार पाऊस झालाय. कडी नदीला महापूर आलेला आहे. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. सिंदफणा आणि मांजरा नदीला महापूर आलाय. पुराच्या पाण्यामध्ये काही जण अडकल्यामुळे एनडीआरएफ कडून रेस्क्यू करण्यात आलाय. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बीडच्या शिरूर शहरात पुरामुळे बाजारपेठेचं मोठं नुकसान झालंय. सिंदफणा नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान उद्ध्वस्त झालेल्या संसाराची व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले. धाराशिवच्या परांडा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय. खैरी नदीला पूर आल्यामुळे परांडा तालुक्यातील शेडगावला पूर्ण पाण्याचा वेढा बसला. धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू करण्यात आलं. लाकीबुकी गावात पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. दरम्यान आपल्या व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या पूरस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंतांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बचाव कार्याचा आढावा घेत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन तानाजी सावंतांनी दिलं. धाराशिवच्या देवगावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. उल्का नदीला पूर आल्यामुळे पाणी गावात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बीड आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे माढा आणि करमाळा तालुक्याला पुराचा फटका बसलाय. करमाळा तालुक्यातील तब्बल 11 गावं ही सीना नदीच्या पूर क्षेत्रामध्ये आली आहेत. तर दोन्ही तालुक्यात मिळून 2000 नागरिकांचं स्थलांतर प्रशासनाकडून करण्यात आलंय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर आलाय. या पुरामुळे 70 ते 80 शेतमजूर अडकले होते. दरम्यान शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. पावसामुळे उदगीर जळकोट मार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील औराद शहरात मुसळधार पाऊस झाला. 1.5 तासात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलं. जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीला पूर आलाय. दरम्यान या पुराच्या पाण्यात एका व्यक्तीने उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहातून ही व्यक्ती वाहून गेली. दरम्यान पुलावरून उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मासळा, सार्वे पिंपरी, सातगाव डोंगरी आणि तारखेडसह अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे कपाशीसह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सोनोशीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं. दरम्यान पुलावरून पुराचं पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोरा, वृद्धा या नद्यांना पूर आलाय. त्यामुळे शेवगाव अहिल्यानगर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर वडुले इकडे नांदणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीचं पाणी वडुले गावामध्ये शिरलंय. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात पागोरी पिंपळगाव इकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरलंय. दरम्यान गावातील नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढलं जात आहे. एक महत्त्वाची बातमी बघूया. नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि नवरात्र उत्सवात गरबा नृत्याचं विशेष आकर्षण असतं. रवींद्र फाटक यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या संकल्प दांडिया 2025 या उत्सवाचं यंदा हे 20वं वर्ष आहे. या उत्सवात बेस्ट ग्रुप डान्ससाठी पारितोषिक, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह प्रदान केलं जाणार आहे. पहिलं पारितोषिक 1 लाख रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह असं असणार आहे. दरम्यान यंदाच्या उत्सवाबाबत जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी यांनी. नवरात्र उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे. मी आहे सध्या ठाणे येथील संकल्प
नवरात्र उत्सव मंडळात आपण पाहू शकतो अशी मोठ्या प्रमाणात जी आहे ती दांडिया रास गरबाची सुरुवात केलेली आहे। जरी आज पाऊस पडत असला तरी मोठ्या संख्येने दांडिया खेळण्यासाठी तरुणाई जी आहे ती उपस्थित झालेली आहे। आज 9 रंग जे असतात त्याच प्रकारे आज पांढरा रंग जो आहे आणि तो प्रतीक जो आहे तो शांततेचा प्रतीक मानला जातो आणि याच संपूर्ण संकल्प प्रतिष्ठानचे माजी आमदार रवींद्र फाटक सर आहेत। सर, काय सांगाल? आज पहिला दिवस आहे, नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम मी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आज जरी पाऊस असला तरी संकल्पमध्ये दांडिया रसिकांनी भर पावसामध्ये आज खेळले, पण त्यांचं मनापासून मी कौतुक केलं। मला वाटतं आम्ही 7:30लाच चालू केलं। 7:30पासून पाऊस एवढा पडत होता तरी लोक येत होती आणि हळूहळू पाऊस कमती नसला तरी दांडिया रसिक वाढत होते आणि या पावसामध्ये त्यांनी दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रदर्शनाला जसा प्रतिसाद देत आहेत तसा प्रतिसाद यावर्षी पण सर्व दांडिया रसिकांनी दिला, म्हणून त्यांचं कौतुक केलं। 20 वर्ष आम्ही या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे दांडिया रसिक आणि तुम्हाला सांगतो की या दांडिया आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दांडिया आणि संकल्पचा दांड्या बोलल्या तर आम्हाला सर्वच लोक इथे आजूबाजूचे लोक सगळे आसपासचे MMRचे सर्व ठाणे असेल, मुलुंड असेल, MMR नवी मुंबई असेल, ह्या आजूबाजूचे लोक सगळे इथे खेळण्यासाठी येतात आणि संकल्पाला प्रतिसाद देत असतात। मला दर दिवशी 10-20 हजार लोक इथे खेळत असतात आणि त्याचा आज पावसामुळे थोडा आम्हाला व्यत्यय आला, पण तरी दांडिया रसिक मनाने एन्जॉय करण्यासाठी आज संकल्पाला आले। खरं आहे सर, अगदी पाऊस जरी सुरू असला तरी तरुणींचा उत्साह गरब्यासाठी काही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। दरवर्षीप्रमाणे यंदाही कुठले आकर्षक बक्षिसं जे आहे ते आपल्याकडून त्यांना देणार आहेत, म्हणजे वेशभूषा असेल, अशा अनेक स्पर्धा देखील तुम्ही गरब्यासोबत घेत असतात। कुठली आकर्षक बक्षिसे प्रामुख्याने दे? बघा, दर दिवस आपण त्यांना बक्षिसं, पेस, उत्कृष्ट डान्स, उत्कृष्ट पेस, उत्कृष्ट ग्रुप असे सगळे बक्षिसं या मंडळाच्या मातून 10-20 बक्षीस, 10 ते 20 बक्षिसं आम्ही दिली जातात। चांगले ग्रुपला पण बक्षिसं दिली जातात आणि लास्ट ते 10 दिवस जे ग्रुप खेळत असतात त्यांना पण मोठी बक्षिसं दिली जातात। बक्षिसं दिली याचा अर्थ आम्ही त्यांचं मंडळाचं सन्मान, त्या ग्रुपचं सन्मान करत असतो, कारण ते 10 दिवस या मंडळामध्ये खेळत असतात आणि 10 दिवस ड्रेसिंग करत असतात। आज व्हाईट रंग आहे, उद्या दुसरा रंग आहे, प्रत्येक रंगाचे ते ड्रेसिंग करत असतात आणि त्या ड्रेसिंगच्या माध्यमातून 10-10, 20-20 मुलं एका ग्रुपमध्ये असतात, म्हणून त्यांचा सन्मान होणं आमच्या दृष्टिकोनाने महत्त्व समजतो मंडळाच्या वतीने। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी। जालना जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या दुधना नदी पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। अतिवृष्टीग्रस्त अनुदान यादीतून घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह पानेवाडी आणि 4 मंडळातील गावांची नावं वगळल्यामुळे हे आंदोलन केलं। दौंडच्या कानगावात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। तातडीने कांद्याला योग्य दर देण्याची मागणी शेतकरी करतायत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इकडे पत्रकारांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी निषेध आंदोलन केलं। हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे। नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या तरुणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। जयेश वळवी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आता एक बातमी कोल्हापुरातून बघूया। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची महाविद्याश्री कमलालक्ष्मी माता रूपामध्ये पूजा बांधण्यात आली। अगदी सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती आणि वर्ण असलेली ही देवी दिव्य अलंकारानं तेजस्वी आणि अनुपम सुंदर दिसते। देवीच्या दोन्ही हातामध्ये कमळ धारण केलेलं असून खालील दोन्ही हातात वरदायक आणि अभयकर आहेत। श्रीपूजक बाबूराव ठाणेकर, प्रसाद लाटकर आणि योगेश जोशी यांनी ही पूजा बांधली आहे। पुढची महत्त्वाची बातमी। जपानची बुलेट ट्रेन ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। बुलेट ट्रेन हे जपानचं एकेकाळचं स्वप्न होतं तर आजचं वास्तव आहे। भारताला सुद्धा पहिल्या बुलेट ट्रेनची अशी प्रतीक्षा आहे आणि हीच बुलेट ट्रेन एक मुंबईकर जेव्हा अनुभवतो तेव्हा त्याची काय भावना असते हे आज आपण पाहणार आहोत। हा प्रवास आहे जपानमधल्या
ओसाका ते टोकियो रेल्वे स्टेशनचं तब्बल 600 किलोमीटर अंतर ही ट्रेन केवळ 2.5 तासामध्ये पार करते. या प्रवासामध्ये आपल्याला जपानचं प्रमुख आकर्षण असलेलं माउंट फुजीचं सुद्धा दर्शन होतं. पाहुयात मुंबईकरांनी केलेली ही बुलेट ट्रेनची सफर. आधुनिक असा हा देश आणि आधुनिक देशाची ओळख जी आहे या जपानची ती आहे बुलेट ट्रेन. आणि बुलेट ट्रेन क्रांती जी आहे जगात 60 वर्षापूर्वी झाली ती जपानमध्ये. जपानने गेल्या 60 वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली आहे. त्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा त्यांचा जो शेअर आहे तो आहे बुलेट ट्रेनचा. कारण 60 वर्षांपूर्वी जेव्हा बुलेट ट्रेन जपानमध्ये सुरू झाली त्यावेळेला पहिली बुलेट ट्रेन होती. मात्र आता 60 वर्षानंतर जपानमध्ये बुलेट ट्रेनचा एक खूप मोठं जाळं जे आहे ते निर्माण झाले. आपण इथे पाहत असाल पुढच्या काही वेळातच इथे टोकियोला जाणारी बुलेट ट्रेन येणार आहे. आपण इथे माझ्या मागे पाहत असाल बुलेट ट्रेन जी आहे ज्या बुलेट ट्रेनमधून आपण टोकियोला जाणार आहोत. अतिशय वेगवान असा प्रवास आहे आणि या बुलेट ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर आणि रोमांचकारी असतो. कारण अतिशय वेगवान अशी बुलेट ट्रेन असते. जवळपास 350 किलोमीटर पर तास असा हा तिचा वेग आहे आणि त्या वेगाने आपल्याला या बुलेट ट्रेनमधून प्रवास करायचा आहे. आपण पाहत असेल आपण ओसाका शहर ते टोकियो असा जो प्रवास करणार आहे तो याच बुलेट ट्रेन मधून करणार आहे. तर आपण ओसाका शहरातल्या बुलेट ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि या बुलेट ट्रेनची सीट जी आहे ती पकडलेली. आपण पाहत असाल एखाद्या विमानामध्ये ज्या प्रकारे सीट असतात तशा सीट आहेत आणि तशा काही प्रमाणात विंडो ज्या आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि खिडकीतून आपण बाहेर ओसाका शहराचं अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे पाहू शकतो. संपूर्ण शहर जे आहे त्या बुलेट ट्रेन मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण ओसाका शहरातून 600 किलोमीटर अंतरावरती असलेला जपान देशाची राजधानी टोकियो या शहरामध्ये चाललेलो आहोत. 600 किलोमीटरचं अंतर असलं तरी देखील हे अंतर आपण तब्बल फक्त 2.5 तासांमध्ये पार करणार आहोत. अतिशय वेगवान अशी ही बुलेट ट्रेन आहे आणि एका तासाला जवळपास 300 ते 350 असा वेग जो आहे या बुलेट ट्रेनचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेचच परत येऊया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची बातमी बघूया. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारवरती गंभीर आरोप केलेत. सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या नियम अटींमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत तब्बल 4,900 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून 26 लाख महिला या योजनेतून कमी केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. 26 लाख महिला कमी केल्या लाडकी बहीण. 26 लाख मोठा प्रश्नच आहे ना. म्हणजे 4,900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. पैसे गेले कुठे? ते म्हणतात पुरुषांनी काढले. कुठल्या पुरुषांनी हे पैसे काढले? ज्या मोठा घोटाळा आहे. आरोप मी करत नाही, सरकारी डेटा आहे. हा माझा डेटा नाही आहे, सरकारचा डेटा. मी माहिती घेतली आहे. सरकारने उत्तर दिलं पाहिजे की काय कॅटेगरी लावून तुम्ही एक तर एनरोल केल्या कशा महिला आणि जर केल्या तर मग त्यांना काढताय का? म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातच कशी झाली त्याची? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. पुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या काही मंत्र्यांवरती नाराज असल्याच्या चर्चेवरती मंत्री भरत गोगावले यांनी अत्यंत सूचक विधान केलेलं आहे. जे मंत्री दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसतील त्यांचा विचार शिंदे करतील अशी प्रतिक्रिया गोगावलेने दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या मंत्र्यांवरती नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळालेलं आहे. गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे. जे मंत्रिपद दिलेलं आहे ते मंत्रिपद जर जनतेसाठी लोकांसाठी जर आम्ही त्याचा उपयोग करू शकलो नाही आहे तर ते मंत्रिपद कामाचं काय आहे? मग ते कोणी का असताना उद्या आम्ही का असताना जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी गोरगरीब जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना घेऊन जाऊन त्यांनी ते करणं गरजेचं आहे की जे कार्यक्षम नसतील त्यांचा विचार आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. घडामोडी. जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्ताने मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल संस्था आणि अजिकेअर सेवक फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अल्झायमर आजाराला ओळखून त्यावरती काय उपाय करता येतात हे समजावून सांगण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. उद्याच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील ओला दुष्काळावरती चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे.
उल्हासनगरमध्ये खड्ड्यात एक ट्रक अडकल्याची घटना घडली, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. या सगळ्या वेगवान घडामोडी बघून झाल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.